रोमियो की पत्री अध्याय 10 Romans chapter 10 रोमियो की पत्री अध्याय 10 रोमकरांचं पत्र अध्याय 10 रोमियो की पत्री अध्याय 10 आणि त्याचा 18 पासून उसका 18 से 21 18 से लेकर 21 Romans chapter 10 verse 18 to 21 रोमियो की पत्री अध्याय 10 उसका 18 से लेकर 21 तक। परंतु मैं कहता हूँ, क्या उन्होंने नहीं सुना तो अवश्य है, क्योंकि लिखा है, उनके स्वर सारी पृथ्वी पर और उनके वचन जगत की छोर तक पहुँचे गए हैं। मैं फिर कहता हूँ, क्या इस्राएली नहीं जानते थे? पहले तो मूसा कहता था, मैं उनके द्वारा जो जाति नहीं तुम्हारे मन में जलन उपजाऊंगा, मैं एक मूल जाति के द्वारा तुम्हें रिझ दिलाऊंगा। फिर यशायाह बड़े हियाव के साथ कहता है कि जो मुझे नहीं ढूंढते थे उन्होंने मुझे पा लिया, और जो मुझे पूछते भी न थे मैं उन पर प्रकट हो गया। परंतु इस्राएल के विषय में वो कहता है, मैं सारा दिन अपने हाथ एक आज्ञा न मानने वाली और विवाद करने वाली प्रजा केवळ पसारले रहा। पण यहुद्यांविषयी काय म्हणावे? त्यांनी देवाचे वचन ऐकले काय? होय, ऐकले, कारण ते आहेत तेथे हे वचन गेले आहे। पृथ्वीच्या दिगंतापर्यंत या सुवार्तेची घोषणा झाली आहे, आणि यहुद्यांनी देवाचे तारण स्वीकारले नाही, तर देव ते इतरांना देईल हे यहुद्यांना कळलेच नाही। होय, कारण अगदी मोशेच्या काळातही देवाने सांगितले होते, राष्ट्रहीन लोकांकडून मी तुम्हाला ईर्ष्येस पेटवेन, बुद्धी नसलेल्या राष्ट्रांकडून मी तुम्हाला राग आणेन। आणि कालांतराने यशायाह धिटाईने म्हणाला, जे माझा धावा करीत नसत त्यांना मी प्राप्त झालो, ज्यांनी माझ्याजवळ मागितले नाही त्यांना मी प्रकट झालो। या मधल्या काळात यहुद्यांचे स्वागत करण्यासाठी त्याने आपले हात पुढे केले आहेत, पण ते वाद घालीत राहतात व देवाकडे येण्यास नकार देतात। आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नवराच्या सिंहासनाच्या समोर येते। तू किती गोड आणि चांगला देव आहे, तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू। ना कधी कोणी होता, ना कधी कोणी आहे, ना कधी कोणी असणार। आज तू आमच्याशी बोलतोस तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या सामर्थ्य वचनाच्या द्वारे, आणि आम्हाला तू चेतावणीच नाही परंतु आम्हाला वचनाच्या द्वारे बनवतो सुद्धा। मला आम्ही लक्षपूर्वक ऐकू दे, आणि जसं आम्ही ऐकतो तसंच पालन करण्यासाठी तू आम्हाला हृदय दे, येशूच्या नावाने, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। इथे आपण पाहतो की देवाचा सुसमाचार जो या जगामध्ये सांगण्यात आला, और यहाँ पर हम देखते हैं कि जो परमेश्वर का सुसमाचार जो पूरे संसार में सुनाया गया है, त्यांचं असं लिहिलेलं आहे, त्यांचे स्वर जे आहेत ते सर्व पृथ्वीवर पसरलेले, और उनकी जो वाणी है, उनका जो स्वर है वो सारी पृथ्वी पर फैल चुका है। येशूने पण म्हणाले का सर्व जगामध्ये सुवार्ता प्रचार केली जाईल तेव्हा मी येईल। और यीशु मसीह ने भी कहा है कि जब पूरे संसार में मेरा सुसमाचार बताया जाएगा तब मैं आ जाऊंगा। ती देवाची इच्छा होती, और ये परमेश्वर की इच्छा है, येशू ख्रिस्ताची इच्छा होती, यीशु मसीह की इच्छा है। तुम्हाला माहिती का? आपको मालूम है क्यों? देवाने अशी योजना का बनवली? परमेश्वर ने ऐसी योजना क्यों बनाई? 21व्या वचनात लिहिलेलं आहे, 21वें वचन में लिखा है, 21व्या वचनात लिहिलेलं आहे, 21वें वचन में लिखा है, या मधल्या काळात यहुद्यांचे स्वागत करण्यासाठी त्याने आपले हात पुढे केले आहेत। देव आहे ना रात्रंदिवस यहुदी लोकांशी इस्रायली लोकांसमोर आहे ना असा हात पसरून होता, और रात दिन परमेश्वर यहूदी और इस्राएल लोगों के सामने अपना हाथ फैलाए हुए आता था। येईल माझी मुलं, और अभी मेरे बच्चे आएंगे, कारण इस्रायल त्याचा ज्येष्ठ पुत्र आहे, बायबल सांगतं। क्योंकि बाइबल बताती है कि इस्राएल उसका जेठा पुत्र है। हाँ, तुम्ही वाचू शकता, इस्रायल त्याचा काय आहे? जेठा पुत्र आहे। और आप पढ़ सकते हैं कि इस्राएल उसका जेठा पुत्र आणि है। ज्याला पहिलं मूल असतं ना और जैसे पहला बच्चा रहता है त्याला खूप प्रेम असतं, उसे बहुत प्यार करते हैं, खास करून जर मुलगा असेल तर। खास करके अगर लड़का होगा तो। जर घरात पहिला मुलगा झाला असेल तो पहिला मुलगा, और घर में पहला लड़का होगा तो पहला लड़का, त्याला जवळ घेण्यासाठी बाप आतुरतेत असतो, और उसको नजदीक लेने के लिए जो पिताजी है वो बहुत आतुर रहता कारण है। त्याच्या पौरुषत्वाचं ते पहिलं फळ असतं। उसको पौरुषत्व का वो पहला फल रहता है। त्याला चार लोकांमध्ये खाली मान घालायची गरज पडत नाही, कारण लोक कशी तेच बघतात, अरे अजून कसं बाळ झालं नाही, मूल झाल्यानंतर कसं त्याला गर्व होतं की हे बघा माझं मूल, म्हणजे त्याद्वारे तो दाखवतो की मी माझ्यामध्ये पौरुषत्वपणा आहे, और वो बच्चा होने के बाद वो लोगों को दिखाना है कि मेरे अंदर अभी तक पौरुषत्व है, आणि म्हणून त्या मुलावर ते खूप जीव लावत असतो, इसलिए वो अपने उस बेटे के ऊपर बहुत प्यार करता है। तसंच आहे ना देव आहे ना इस्रायलला खूप
प्रेम करतो. तो वैसे ही परमेश्वर इस्राएल को भी बहुत प्यार करता तो है. जेवढा प्रेम करतो ना वो जितना प्यार करता तेवढा है इस्रायल लांब जातो. उतना इस्राएल दूर चला जेवढा जाता तो देवाला इस्रायलला प्रेम करतो है. और जितना वो इस्राएल से प्यार करता तेवढा है तो देवापासून लांब लांब होतो. और उतना वो परमेश्वर से दूर दूर होता है. जेवढा इस्रायलशी तो बोलतो और जितना वो इस्राएल से बात करता तेवढा है तो अनसुनी करतो, ऐकायला तयार नसतो. और उतना वो अनसुनी करता है, बात सुनने के लिए तैयार नहीं रहता है. त्याच्या वाणीकडे, देवाच्या वाणीकडे त्याचं लक्ष नसतं. परमेश्वर की वाणी के पास उसका ध्यान नहीं होता आणि है. तसंच हाल या इस्रायल लोकांनी देवासाठी केलं. देव रात्रंदिवस आता माझी मुलं माझ्याकडे वळतील, आता माझी मुलं माझ्याकडे वळतील, आता माझी मुलं माझ्याकडे वळतील. मी ह्याला एवढं संपन्नता देतो, मी ह्याला मान देतो, मी ह्याचं बळी लोकांमध्ये टाकलंय, मी ह्याला सन्मान देतो, ह्याला मी खूप विपुल धन देतो, ह्याची अन्न सामग्री वाढवतो, ह्याचं धन वाढवतो, ह्याचे पशु वाढवतो, ह्याचं सर्व काही वाढवतो. पण जेवढं वाढत गेलं तेवढा तो देवापासून दूर गेला. देव वाट बघतोय की आता माझा मूल मला गळ्याला भेटायला येईल, मी त्याला आलिंगन देईल आणि तो म्हणेल पप्पा थँक्यू, बाबा थँक्यू. पण देव असा हातच उभा करून राहिला, पण इस्रायल काही त्याच्या जवळ आला नाही. और परमेश्वर ने कहा कि अभी मैं मेरे बेटे को बहुत बढ़ाऊंगा, उसे धन संपत्ति में बढ़ाऊंगा, उसे पशुओं में बढ़ाऊंगा, सारी बातों में उसको बढ़ाऊंगा. क्यों? क्योंकि वो मुझे मिलने के लिए आएगा, मुझे गले मिलेगा. पर जितना परमेश्वर ने उनको आशीर्वाद दिया उतना वो परमेश्वर से दूर चले गए. म्हणून देवाने खूप वर्षापूर्वीच इसलिए परमेश्वर ने बहुत साल पहले ही मोजेसच्या द्वारेच मोजेस के द्वारा, भविष्यवाणी केली. कारण मोजेसच्या द्वारेच बाहेर काढलं. क्योंकि मोजेस के द्वारा ही बाहर निकाला. तर मोजेस हा पहिला नेता आहे, त्यांचा आदर्श नेता. म्हणून त्या मोजेसच्या द्वारे सांगण्यात आलेलं अनुवाद अध्याय तुम्ही वाचू शकता 32, त्याचं तुम्ही वाचू शकता. अनुवाद अध्याय 32 त्याचं 21 मध्ये. व्यवस्था डिटरनॉमी चॅप्टर 32 वर्स 21 मध्ये. व्यवस्था अध्याय 32 त्याचं 21 मध्ये. त्यांच्या मूर्तींनी मला अतिशय वीट आणला आहे. हा, कारण जेवढा देव त्यांना प्रेम करत होता तेवढा ते लोक मूर्तीपूजा करत होते. त्यांच्या तथाकथित देवांनी मला ईर्ष्येत पेटवले आहे. तथाकथित हे जे सगळे दैवत आहेत ना या जगात, ते सगळे काय आहेत? देव बोलतोय. तथाकथित म्हणजे मनगढीत कहाण्या आहेत त्या, त्याच्यात काही सत्यता नाही. आता जगातील एका मूर्ख राष्ट्रावर माझ्या प्रीतीचा वर्षाव करून मी आता असं करेल, मी अशा राष्ट्रांना लोकांना निवडेल ज्यांना लोक मूर्ख म्हणतात. आणि देवही म्हणतो मूर्ख, देवही म्हणतो मूर्ख. और परमेश्वर भी उन्हें मूर्ख कहता है और लोग भी उन जाति को मूर्ख कहते हैं. ते मूर्ख कोण आहेत माहिती? वो मूर्ख कौन है मालूम है? आपण. हम लोग. कारण आपण इस्रायली नाही. क्योंकि हम इस्राएली नहीं. आपण देवाला म्हटलं नाही की देवा मला वाचव. हमने परमेश्वर को नहीं कहा प्रभु हमें बचा. आपण देवाला बोललो का देवा माझ्यासाठी मर, हमने कहा कि प्रभु हमारे लिए मर माझ्यासाठी स्वर्गातून ये, और मेरे लिए स्वर्ग से उतर माझ्यासाठी क्रूसावर मर, और मेरे लिए क्रूस पर मर. असं बोललो आपण. ऐसा हमने कहा. आपल्याला एकही व्यक्ती, जेवढे जण ख्रिस्ती आहेत, आज येशूकडे आहेत, अन्य जातीतले आहेत, आपण सगळे मूर्ख होतो. आणि म्हणून नवीन करारांमध्ये पण लिहिलं की देवाने मूर्खांना निवडलं की बुद्धिमानांना लज्जित करावं. और जितने हमारे मसीह में हैं हम सब पहले मूर्ख थे, इसलिए परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर ने मूर्खों को चुना कि जो ज्ञानवान है उन्हें लज्जित करने के लिए. निर्बलांना निवडलं की बलवानांना लज्जित करण्यासाठी. निर्बलों को चुना कि बलवानों को लज्जित करने के लिए. हे का केलं? ये क्यों किया? कारण त्याची इच्छा झाली. कशासाठी? बघा तिथं दिलेलं आहे. आता जगातील एक मूर्ख राष्ट्रावर माझ्या प्रीतीचा वर्षाव करून मी माझ्या स्वतःच्या लोकांना ईर्ष्येत पेटवेन. काय करेल? ईर्ष्येस पेटवेल. जेव्हा घरामध्ये दुसरं बाळ येतं, जब घर में दूसरा बच्चा आता है तर पहिल्या मुलाला काय होतं? तो पहले बच्चे को क्या होता है? ईर्ष्या येते, जळण येते, जलन आती है त्याच्यामध्ये जळण होणार. और उसमें जलन आने लगती का? है. क्यों? कारण आता ते लहान बाळ आहे, क्योंकि वो छोटा बच्चा है, त्याला काही ज्ञान नाही. उसे कुछ ज्ञान नहीं. 24 तास आई कुणाला घेते? वो 24 घंटा माँ से लेती है. वो छोटे बच्चे को. आता मोठ्याला काय आंघोळ बिंघोळ तर येतेच, और जो बड़ा बच्चा है उसको नाना धोना तो करने आता है. जेवण खाणं पिणं तर येतच आहे. खाना पीना सब उसको करने के लिए आता आता है. इस्रायल जेठा खूप मोठा झालाय. अभी इस्राएल जेठा अभी बहुत बड़ा हो चुका है. आपण काय, आपल्याला काहीच माहिती नाही. और हम क्या, हमें तो कुछ भी मालूम नहीं. शून्यातून आलो, अंड्यातून बाहेर निघालो. और शून्य से आए, अंडे में से बाहर निकले. म्हणून आपल्याला काही चुक खाता पण येत नाही. इसलिए हमें खाने भी नहीं आता है. म्हणून कोंबडी अशी जशी पिल्लांना तोडून त्यांच्यासमोर टाकते, तुकडे तुकडे करून, आणि देखो हे खा, हे खा. मला ते पिल्लू तसं करतं. मग तसंच आईचं आपण दूध पिऊन आईच्या पिशवी रडून हागून मोठे करतो.
और माँ के गोद में रहकर दूध पीकर हम सब बड़े हो गए। घरात आल्या आल्या घर में आते ही पप्पा कुणाकडे पहिला जातो? पापा पहले किसके पास जाते हैं? पहिला कुणाकडे जायचा? पहले किसके पास जाता था? मोठ्याकडे. बड़े के पास। मग नंतर कुणाकडे जाऊ लागला? बाद में किसके पास जाने लगा? छोट्याकडे. छोटे के पास। आले बाबू, अरे शुक्रू, आले म्हणजे छोटा. मग कुणाला पप्पाला तर मारू शकत नाही. पापा को तो मार नहीं सकते। मारू शकतो? मार सकते हैं क्या? आईला मारू नाही शकत. माँ को मार नहीं सकते। मग जळण कुठं काढायची? तो जलन का आग निकालिए मग त्या बाळावर, छोटे बच्चे के ऊपर, म्हणजे आपल्या. मतलब हमारे ऊपर। कळलं मला अर्थ? आपको समझ में आया था? म्हणून प्रियांनो, सुवार्ता आपल्यापर्यंत यासाठी आली कारण जे इस्रायल ज्या लोकांना देवाने आपला हात पसरून त्यांच्या स्वागतासाठी, त्यांना प्रेमाने कळवटून घेण्यासाठी, आपल्या गळ्याशी लावून त्यांना अगदी खुशीमध्ये घेऊन उचलण्यासाठी, प्रेम करण्यासाठी बोलत होता, त्यांनी काय केलं? त्यांनी त्या हाताकडे बघितलं पण नाही, हाताकडे बघितलं नाही, आज्ञा उल्लंघन केलं, बल्कि अजून वादविवाद घेतला. आर्ग्युमेंट करतात. असा कसा देव बोलतो? ऐसा कैसा परमेश्वर आम्ही कसं काय लुटतो? और हम किस आम्ही कोणत्या गोष्टीत लुटलं? हम किस बात में हमने उसे आम्ही लूटा कसं काय लुटलं? और हमने कैसे लूटा आमचा उपवास करायला स्वीकार झाला. और हमारा उपवास क्यों नहीं स्वीकार हुआ? करायचा स्वीकार करायचा नव्हता तर मग सांगितलं कशाला उपवास करायला? और स्वीकार करना नहीं है तो फिर बोला क्यों करने के लिए? काय नाही, आम्ही भेड आणली ना, और हमने भेड़ लाई ना घरात करायचं होतं. और ग्रहण करना चाहिए था। अशा रीतीने वादविवाद, प्रत्येक गोष्टीत त्यांनी विवाद घातला. और इस रीति से उन्होंने हर बातों में वाद विवाद आज्ञा किया, उल्लंघन करून देवाला दुखवलं, आज्ञा उल्लंघन कर परमेश्वर को दुखाया पेटवलं, और उसे गुस्सा दिलाया, दुखी केलं. उसे दुखी किया। म्हणून देवाने शेवटी आपली निवड केली. इसलिए परमेश्वर ने आखिर में हमारा चुनाव किया मोसेसच्या द्वारे तर सांगितलंच होतं. और मोसेस के द्वारा तो बता ही चुका था। यशाया भविष्यवक्त्याच्या द्वारे किती वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती. 65 त्याचे 1 पासून ते आपण 7 पर्यंत, 7 पण नको वाचू, 5 पर्यंत वाचू. असे आपल्यासाठीच आहे. 1 ते 5. आयसाया 65 यशाया 65 1 to 5. त्याचे 1 ते 5. देव म्हणतो, ज्या लोकांनी माझी पूर्वी चौकशी केली नव्हती, आपण कधी देवाची चौकशी केलेली का? चौकशी केली. कोण आहे बाबा येशू, कोण आहे यहोवा, माहीत पण नव्हतं. आज पण एक माणसाला मी म्हटलं, का तुम्हाला येशूबद्दल माहीत आहे का? और आज मैंने मनुष्य को बोला, आपको यीशु मालूम है क्या? बोललं नाही माहिती. और उन्होंने कहा मुझे नहीं मालूम। और और मैं मागणी राहणाऱ्या माणसाला येशू माहिती आहे. और मांगने में देने वाले मनुष्य को यीशु मालूम नहीं। प्रभू बोला त्याला माहित आहे, पण त्याला असं बोलायचंय. और प्रभु ने बोला उसको मालूम है पर उसको सिर्फ ऐसे बोलना है। त्यामुळे मला एक मौका भेटला येशूबद्दल बोलायला. और मुझे एक संधि मिली उसे यीशु के बारे में बताने की। सांगायचा उद्देश काय आहे? बताने का उद्देश्य क्या आपल्याला है? येशू खरंच माहित नव्हता. और हमें सच में यीशु मालूम नहीं आता था। कसं शेवटचा काळ आहे म्हणून सगळ्यांना येशू माहिती आहे. और अभी अंतिम काल है इसलिए सबको यीशु मालूम है। कुणीही व्यक्ती बोलतो ना मला येशूबद्दल माहिती नाही, थोडंफार माहिती, तर थोडंफार तरी माहिती असेल, कारण शेवटच्या काळात एवढी पब्लिसिटी येशू ख्रिस्ताचा प्रसार जास्त केला जात आहे. और थोड़ा बहुत तो लोगों को यीशु के बारे में मालूम है क्योंकि इतना प्रचार यीशु के बारे में आज हो रहा है। ख्रिस्ती लोकांची इच्छा येशू लवकर यावा. और मसीह लोगों की इच्छा है कि यीशु जल्दी आए, हा, म्हणून ते जास्त प्रचार करतात. इसलिए वो ज्यादा प्रचार कर रहे हैं। आणि येशू ख्रिस्ती लोकांची ही पण इच्छा आहे और मसीह लोगों की ये भी इच्छा की है हे लोक नाश होऊ नये, ये लोग नाश नहीं हो, म्हणून ते प्रचार करतात. इसलिए वो प्रचार कर रहे 2 हैं। कारण आहेत. और ये 2 कारण पहिलं हैं। कारण पहला कारण येशू लवकर यावं, यीशु जल्दी आए, आणि दुसरं कारण और दूसरा कारण लोक वाचली जातात. और लोग बच जाए, हा दुसरं कारण. और ये दूसरा कारण है। म्हणून प्रत्येकाला माहिती आहे, पण पहिल्या काळामध्ये आपल्याला आपला काळ जरा बघणीवर आठवला तर खरंच आपल्याला ख्रिस्ताबद्दल माहीत नव्हतं. और हमारे काल के बारे में अगर सोचा तो सच में हमें यीशु मालूम नहीं आपल्याला था। यहोवा माहित होता और का? हमें यहोवा मालूम था क्या? नाव सुद्धा ऐकलं नव्हतं आयुष्यात. नाम भी हमें जिंदगी में कभी नहीं सुना था। बरोबर आहे. म्हणून इथे जे वचन दिलेलं आहे की ज्यांना मी, जे मला ओळखत पण नव्हते, ते आता माझा शोध करीत आहे। आता आपण येशूला शोधतो ना, शोधतो. सर्वात पहिलं काय करतो? सबसे पहले हम क्या करते हैं? प्रार्थनेने देवाचा शोध. उठल्या उठल्या सर्वात पहिलं तोंडावर नाव काय असतं? और उससे पहले नाम क्या होता है हमारे मुंह पर? यीशु। अरे बिछाण्यावर बिछाने के ऊपर आपण त्याला शोधतो ना. हम उसे ढूंढते आज हैं। सोमवार आहे बाबा, आज जायचंय बाबा चर्चला, आज सोमवार आज हमें चर्च में जाना है। है ना. मनात पहिलं येतं नाही बाबा आज सोमवार, मी कशी करू? आज ज्या मंडे सारखं प्रभुवचन आहे, सारखं प्रार्थना आहे, माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, कालच अनाउन्समेंट झालं, ते पण
कसं एकमेकांना आपण बोलतो म्हणजे देवाचा आपण शोध करतो. हम प्रभु को ढूंढते हैं, बायबल वाचतो, बाइबल पढ़ते हैं शोध घेतो ना त्याच्याद्वारे, और उसके द्वारा हम उसे ढूंढते हैं ना, स्तुती आराधना करतो ना, स्तुति उपासना करते हैं, त्याच्याद्वारे आपण शोध करतो. उसके द्वारा हम उसे ढूंढ रहे हैं ना. पहिलं आपण करत होतं काय? पहिला हम कर रहे थे क्या ऐसे? ज्या राष्ट्रांनी माझा कधी शोध केला नव्हता त्यांना मी आता सापडत आहे. सापड है ना, आमच्या हिंदी लिए वो पा लिया है, पा लिया. आज हमको मिल गया यीशु, आणि आता आपल्याला आज येशू भेटला मिल गया ना. भेटला ना. जैसे नतनेल ने कहा, नतनेल म्हणाले नहीं फिलिपुस ने कहा मुझे मसीह मिल गया है. आणि फिलिपुस म्हणाले की मला ख्रिस्त भेटला आहे. नासरत में यीशु, नासरी यीशु मिल गया है. आणि नासरतमध्ये येशू नासरी मला भेटलेला आहे. तसं आपने को भी आज यीशु मिल गया है. मग आता आपल्याला पण आज येशू भेटला ना. परंतु माझ्या लोकांचे स्वागत करण्यासाठी सारा दिवस मी माझे बाहू पसरून राहिलो. हाँ, मैं मेरे लोगों के सामने मेरी ऐसी बाहें फैलाकर कि अभी तो मेरे पास आओ, पूरी इतने साल में उनके लिए भूखा रहा. तरी त्यांनी बंद केले आहे. लेकिन उन्होंने क्या किया, उन्होंने मेरे विरुद्ध बलवा किया, मेरे विरुद्ध रहा. आणि हमारे हिंदी में ऐसा लिखा है वो ये वचन से पहले कि वो जाति क्या कहती है, यानी हम जाति क्या कहते हैं, देख मैं उपस्थित हूँ. उससे भी मैं कहता हूँ देख मैं उपस्थित हूँ. जब हम प्रभु के सामने बात करते हैं तो प्रभु हमसे क्या कहता है, हाँ बोल मैं यहाँ हूँ. आणि जेव्हा आपण देवाशी बोलतो तर देव आपल्याला काय म्हणतो की हा मी इकडे आहे. रोज है जब हमने कुछ बोला, प्रभु 10 मिनट ट्रेन लेट कर, ओके मैं यहाँ हूँ, तुझे 10 मिनट लेट गाड़ी कर देता हूँ. आणि जेव्हा आपण 10 मिनिटं देवा ट्रेन लेट कर तर देव काय म्हणतो मी इथे आहे 10 मिनिटं ट्रेन लेट करतो. प्रभु मैं यात्रा कर रहा हूँ, मेरी सुरक्षा कर. जब आप सुरक्षित आते हैं यानी वहाँ प्रभु था, उपस्थित है. तुम्ही प्रार्थना करता की माझी यात्रा सुरक्षित कर, मग ते देव होता म्हणून त्यांनी तुमची यात्रा सुरक्षित केली. क्या कहा यहाँ कि जो जाति को मैंने अपना नहीं कहा था, जो मेरी नहीं थी, लेकिन मैं उनसे कहता हूँ कि मैं यहाँ उपस्थित हूँ, मैं यहाँ हूँ. जब वो मुझे पुकारती है मैं कहता हूँ यहाँ हूँ. लेकिन मेरी जाति जिससे मैंने प्यार किया उनके सामने मैं हाथ फैलाए रहा, लेकिन वो अपने ही बुरे मार्ग पर चलती गई. हाँ आगे बढ़. ते आपले स्वतःचे दृष्ट मार्ग आणि विचार अनुसरतात. सारा दिवस अनेक बागांमध्ये मूर्तीची पूजा करून व आपल्या घरांच्या धाब्यांवर धूप जाळून ते माझ्या तोंडावर माझा अपमान करतात. रात्र पडली की ते स्मशानात जातात व तेथे कबरांमध्ये व गुहांमध्ये दुरात्म्यांची पूजा करतात आणि जादूटोना करते हैं. आणि डुकरांचे मांस व इतर निषिद्ध अन्नपदार्थ खातात. डुकर का मांस खाते, जो खाने के लिए मना है वो खाते हैं. एवढे करूनही ते एकमेकांना म्हणतात माझ्या फार जवळ येऊ नकोस. हाँ, एक दूसरे को बोलते हैं और प्रभु को बोलते हैं मेरे ज़्यादा करीब नहीं आना. क्यों नहीं आना वो भी होता है. तू मला अपवित्र करशील. और बाबा तू मुझे छूमा नहीं, बाबा छूमा, मैं एकदम पवित्र व्यक्ति हूँ, तेरे छूने से मैं अपवित्र हो जाऊंगा. कारण मैं दूर है. कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे. ते माझा कोंडमारा करतात, रोज रोज ते मला संताप आणतात. 5 पॉइंट का वचन है. ये है इस्राएलियों का हाल था, आणि इस्रायल लोकांची हालत होती. इसलिए हमको चुना गया. म्हणून आपल्याला निवडलं. तब ये परमेश्वर इस वचन से हमें आज क्या कहता है. मग या वचनाद्वारे देव आज आपल्याला काय म्हणतो. यही कि जिस जाति के लिए परमेश्वर ने हमें चुना, आणि हेच की ज्या जातीसाठी देवाने आपल्याला निवडलं, अगर हम जर आपण भी ऐसे ही करेंगे असंच केलं तो भी तर मग हमें भी निकाल दिया जाएगा. आपल्यालाही काढून टाकण्यात येईल. हमने जो स्थान लिया है अभी इस्राएलियों का, आणि आपण जे स्थान ज्या इस्रायली लोकांचं स्थान घेतलेलं आहे, मसीह बने हैं. ख्रिस्ती झालेलो आहोत. जब परमेश्वर ने उन्हें भी छोड़ा तो हमें भी छोड़ सकता है. मग देवाने त्यांना सोडलं तर तो आपल्यालाही सोडू अभी शकतो. आगे का पढ़ 6 और 7. हा पहा माझा निर्णय माझ्यासमोर लिहून तयार आहे. हाँ, मेरा निर्णय मैंने ले चुका हूँ. मी उभा राहणार नाही. मैं अब शांत नहीं रहूँगा. मी उसने फेडीन. मैं क्या करूँगा, जो उसने मुझे बदला दिया मैं वो बदला दूंगा. होय, प्रतिफळ त्यांच्या पदरी मोजून घालेल. उन्होंने जो जो काम किया उसका प्रतिफल उनको दे दूंगा. त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या वाडवडिलांच्या पापांचाही सारा दोष मी त्यांच्या पदरी घालेल. उनको शिक्षा करते समय, उनको ताड़ना देते समय, उन्हें बदला देते समय, उन्हें कामों का बदला देते समय उनके पूर्वजों ने भी जो किया ना वो भी दे दूंगा साथ में. असे देव म्हणतो, कारण त्यांच्या पूर्वजांनीही पर्वतांवर धूप जाळला आणि टेकड्यांवर माझा अपमान केला. मी त्यांचा हिशेब पुरेपूर चुकता करेन. हाँ, उनके पूर्वजों ने भी मूर्ति पूजा की, मुझे हर्ट किया, इसीलिए उनका भी बदला मैं उनको ही दूंगा. इसलिए परमेश्वर कहता है आज हम सबसे
कि इसलिए प्रियो मूर्ति पूजा से जो इसराइलियों ने जो पाप किए वो हम नहीं करें। हम आज हमारा प्रभु भी हमसे ऐसा हाथ फैलाए हमारे लिए भी रोज रहता है। आणि जे इस्रायली लोकांनी पाप केलं ते आपण करू नये. रोज आपल्यासाठी आपला देव आपले हात पसरवून आपल्याला घ्यायसाठी उभा असतो. आपल्याला कळवण्यासाठी आपल्याला वाट बघतो. आता हा माझ्यासाठी माझ्याजवळ येईल, आता हा माझ्याजवळ प्रार्थना करेल, आता हा माझ्यासाठी बसेल, माझ्या चरणावर येईल आणि मी जे त्याला दिलंय त्याबद्दल तो बोलेल थँक्यू जीसस. और हमारे लिए वो राह देखता है कि अभी वो मेरे पास आएगा, अभी वो मेरे साथ पास बैठकर वो प्रार्थना करेगा. और वो क्या करता है कि वो कहता है कि मैंने जो उसको दिया है उसके बारे में वो मुझे धन्यवाद जेव्हा देगा. तुम्ही बसता जब आप बैठते हैं तर तुम्ही बापाच्या मांडीवर बसता. और आप अपने पिताजी की गोद में बैठते प्रार्थनेला हैं, बसता ना, जब आप प्रार्थना में बैठते हैं ना, तुम्ही बापाच्या मांडीवर बसता. और आप आपके पिता की गोद में तुम्ही बैठते हैं. गुडघ्यावर बसा, मांडीवर बसा, कसेही बसा, पण जेव्हा तुम्ही बसता प्रार्थनेला त्याचा अर्थ आहे तुम्ही सरळ देव बापाच्या तुमच्या देव पित्याच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता. और आप घुटने पर बैठते हैं या फिर मांडी डालकर बैठते हैं, पर आप प्रार्थना के लिए बैठते हैं जब आप अपने पिता की गोद में बैठते आणि हैं. जेव्हा तुम्ही असा हात जोडता और जब आप अपने हाथों को जोड़ते त्याचा हैं अर्थ आहे तुम्ही त्याला आलिंगन देता. उसका अर्थ है कि आप उसे आलिंगन आणि करते जेव्हा हैं. तुम्ही म्हणता हे माझ्या पित्या, और जब उसे कहते हैं कि हे मेरे पिता, मी येशूच्या नावाने तुझ्या चरणासमोर यीशु के नाम से तेरे चरणों मी के तुला पास हूँ. धन्यवाद देतो. और मैं तुझे धन्यवाद देता हूँ. दिवसभर माझं रक्षण केलं. और दिन भर तूने मुझे संभाला. मला इतकं छान वाटतं. उसे इतना अच्छा लगता है. तर आपण बघा जसं उदाहरणार्थ आता मी समजा उदाहरण मी दाखवते की वडील आहे, और ये पिताजी है. नाही तू मूल बन मी वडील बनले, म्हणजे मग वडिलांचे एक्सप्रेशन मला तुम्हाला दाखवता येईल ना. और पिताजी के एक्सप्रेशन में आपको दिखाऊंगा. आणि तर मग कसं दाखवत जसं तर ही समोर जवळ आली आहे और ये नजदीक आई है. आणि ही जवळ येऊन माझ्याजवळ येऊन मला जसं आता मी माझ्या मांडीवर बसली असं समजा. और ये मेरी गोद में बेटी ऐसे आणि समझ. जेव्हा ती प्रार्थनेला अशी हात जोडते और जब इसे प्रार्थना के लिए हाथ जोड़ती त्यावेळेला है उस समय ती अशी असते वैसी रहती है. आणि जेव्हा ती म्हणते जब वो कहती है आता इथं तुझ्या मांडीवर हां बोल. हे पिता, मैं यीशु के नाम से आपके चरणों के पास आता हूँ. मैं आपको बहुत धन्यवाद देता हूँ कि आपने मुझे संभाला, दिन भर मेरी रक्षा की, मेरी सारी ज़रूरतों को पूरा किया. इसलिए मैं आपको कोटि कोटि धन्यवाद देता हूँ. ऐसा हम हर एक के साथ प्रभु रोज करता है, लेकिन हम उसका एहसास नहीं. हमको क्या लगता है हम तो प्रार्थना के लिए बैठे हैं, हम जमीन पे बैठे हैं, चटाई पे बैठे हैं, लेकिन ऐसा है ये जो वचन आज जो बता रहा है ना, आणि ते वचन आपल्याला आज सांगते ठीक प्रभु कहता है मैं हाथ ऐसे फैलाए हुए इंतजार करता हूँ. आणि देव म्हणतो मी असे हात पसरवून मी तुमची वाट पाहते. इसीलिए आप आज्ञा मानो, म्हणून तुम्ही आज्ञेचं पालन करा कोई वचन का वाद विवाद मत करो. आणि कोणत्याही वचनाचा वादविवाद जो करू वचन नका. आता है उसे ग्रहण करो, जे वचन येतं त्याचा स्वीकार उसके करा. ऊपर आर्ग्यूमेंट मत करो. त्याच्यावरती वादविवाद करू नका. प्रभु अगर आपको कहते हैं प्रार्थना करो तो करो, देव तुम्हाला म्हणतो की तुम्ही प्रार्थना करता तुम्ही बाइबल करा. पढ़ना है तो पढ़ो, आणि बायबल वाचायला सांगतो तर वाचा. हफ्ते का एक दिन देना है दो, आठवड्याचा एक दिवस द्यायचा आहे द्या. दान दशंश दो. दान दशांश द्या. उसके ऊपर कोई उपवास करने को बोला, भले मैं तुम आपको बताती हूँ आप पूरा दिन मत करो लेकिन आधा दिन करो, आणि तुम्ही पूर्ण दिवस नका करू पण अर्धा दिवस करा. लेकिन करो. पण करा. 7 दिन का उपवास अनाउंस किया, एटलीस्ट आफ्टरनून तक 1 बजे तक तो उपवास कर सकते हैं. आणि उपवास प्रार्थनेची अनाउन्समेंट केली तर तुम्ही अर्धा दिवस तो उपवास करू शकता. समजा कुछ ने खाना दिया है पर डब्बा में कि दोपहरी तुम्हें उपवास होना है, दोपहरी खावा, तो 1 बजे तक तो हीरामन का धंधा अच्छा चलता है. कस्टमर आते, एक के बाद नहीं आते. आणि कुसुम ताईने जर त्यांना डबा दिलेला तर मग ते अर्धा दिवस तो उपवास करू शकतात. एक वाजेपर्यंत ते चांगले कस्टमर येतात. है ना. नंतर एक नंतर सगळेच जेवायला जातात ना. और बाद में सब इकट्ठा होकर खाना खाने के तो लिए जाते हैं. जेवायला बसू शकतो, जेवायला बसताना म्हणू शकतो सकाळपासून प्रभू मी उपवास केलेला माझ्या पिता, और खाना खाते समय बोल सकता है कि दिन भर मैंने प्रभु आपसे उपवास किया था. धन्यवाद देतो. धन्यवाद देता त्या हूँ. दुकानात येशू आहे. और उस दुकान में यीशु है. तिथं त्याच्या मांडीवर येशूच्या मांडीवर हा बसलाय, देव पित्याच्या मांडीवर बसलाय और यीशु पिता की गोद में वो बैठे हुए हैं. आणि तिथं तो धन्यवाद देतोय. और वहाँ पर वो धन्यवाद दे रहा है. उपासना तू मदत केली, और मुझे उपवास करने के लिए तूने धन्यवाद देतो. धन्यवाद देता तिथंच हूँ. देवाची उपस्थिती, और वहीं पर परमेश्वर की तिथंच देव आहे. और वहाँ पर परमेश्वर है. मग तो जेवतोय दुपारी, वहाँ पर वो दोपहर में खाना खा रहा है. दुपारपर्यंत करायचं. म्हणजे ह्या गोष्टी केल्याने काय होईल, तुम्ही देवाला खुश करताय. तुम्ही देवाने जे पसरलेला हात आहे ना त्याचा अपमान तुम्ही करत नाही. और ये बात कर आप परमेश्वर को खुश कर रहे हैं क्योंकि जो उसने हाथ फैलाया है आप उसका अपमान नहीं करते. हा, आज जर देव बोलवतोय तुम्हाला, और आज परमेश्वर आपको बुला रहा है. ये बाळ माझ्या जवळ ये. आ मेरे बेटे मेरे पास आणि आ. देवाने असा हात, तुमच्या देव पित्याने असा हात पसरवला. और आपके परमेश्वर पिता ने आपके लिए ऐसा हाथ फैलाया मी है. म्हणतो मला टाइम नाही आता, और आप कहते हैं मेरे पास अभी टाइम मला नहीं. आला मी संध्याकाळी करेल. और मेरे पास टाइम है मैं शाम को करूँगा. चला
आज आपल्याला चर्चला आता माझ्याकडे टाइम नाही आज हमें चर्च में जाना है, आज मेरे पास समय नहीं। असा देव पिता वाट बघत असतो हात पसरून. और पिता परमेश्वर ऐसी राह देता है हाथ फैलाकर। हे मला खरंच दुपारी देवाने वचन दिलं. और ये दोपहर में परमेश्वर ने मुझे वचन जेव्हा मी दिया। म्हटलं प्रभू सायंकाळच्या साठी रात्रीचं वचन काय आहे, और जब मैंने कहा कि रात के लिए प्रभु वचन क्या है, तेव्हा मला बोलला देव जर मी इस्रायली लोकांबरोबर केले तर प्रियांनो तुमच्यासाठीही देव तसाच हात पसरवतो. और इस्राएल लोगों के लिए परमेश्वर ने किया है तो आपके लिए भी वैसे हाथ फैलाकर पकड़ा म्हणून है। देवाने 11व्या अध्यायात असं म्हणाला. इसलिए परमेश्वर ने 11वें अध्याय में ऐसा कहा। 19 11चं रोमन्स चॅप्टर 11 रोमियो की पत्री अध्याय 11 17 पासून म्हणजे कळेल. परंतु अब्रामाच्या वृक्षाच्या काही डहाळ्या म्हणजे काही यहुदी लोक मोडून टाकण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या जागी तुम्हा यहुदी तरांना म्हणजे रानटी जैतुनाला कलम रूपे लावले. तेव्हा आता देवाने अब्रामाला व त्याच्या संततीला दिलेला आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. आता पहिलं तो कुणाचा होता, इस्रायलचा. त्यांना कापण्यात आलं, आपल्याला कलमी करण्यात आलं. आता जब हम कलमी किए गए तब जो अब्राहम को दिया हुआ आशीष आज हम लोग ले रहे हैं ना, हमको मिल रहा है ना. हम लोग पहले से तो बहुत बेटर है, अमीर है, गरीब तो नहीं है. हमारा प्रभु ने घर बनाया, हमारे हाथ में धन दिया, सोना चांदी हो गया है ना. इतना तो भी कंगाल हम लोग नहीं रहे प्रभु की दया से. प्रभु ने अब्राहम को जो जो दिया वो सब प्रभु हमको दे रहा है. व देवाच्या खास अशा जैतून वृक्षाच्या होणाऱ्या विशेष पोषणात तुम्हीही वाटेकरी झाला आहात. खास विशेष. आता हे वचन तुम्हाला जर विशेष आशीर्वाद पाहिजे, खास जसं अब्राहमाला खास दिला तसं विशेष अब्राहम या वचनानुसार. म्हणून मी तेलाच्या वेळेला हेच वचन बोलत असते की जे तेल पकडतात ना हातात तेव्हा मी हेच बोलते की यीशु की चिकनाहट इनको मिले. क्योंकि जो जड़ से डालियाँ लेती है, जे मुळापासून जे फांदे घेतात, पूरे सत्व पानी और जो कुछ बनने के लिए उनको चाहिए वो सारे जड़ से डालियाँ खींचती है. आणि पूर्ण सत्व पाणी जे काही त्यांना वाढायसाठी पाहिजे ते सगळं मुळांपासून ते घेतात. तो वैसे ही हमको भी है ना, यीशु मसीह हम डालियाँ है, यीशु पेड़ है, वो जड़ है, उसमें से हम खींचना है यानी लेना है. मांग कर हमारे लिए क्या क्या विशेष आशीष चाहिए. विशेष जैसे बच्चा न होने वाले को हमको बच्चा चाहिए, विशेष आशीष. जो अगर खूब बहुत गरीब है, घर नहीं है तो घर लेना, ये विशेष आशीष है. बहुत अपने बच्चे कमजोर है पढ़ने में तो विशेष आशीष लेना, प्रभु से वो लेना. ये लाइन फिर से पढ़ो, देखो ये वचन. व देवाच्या खास अशा जैतून वृक्षाच्या होणाऱ्या विशेष पोषणात. विशेष पोषण जिससे आप प्रोवाइड किए जाते हैं, आपको पोषण मिलता है, आप हेल्दी हो जाते हो, आपको मिलता है. हाँ, जो हमारी ज़रूरत जिसे कहते हैं तुम्ही वाटेकरी झाला आहात. हाँ, हम उसमें है. तो इस वचन से बोल सकते हैं मुझे ये मिलना चाहिए प्रभु. ये वचन ऐसा कहता है. आगे मनीषा. परंतु मोडून टाकलेल्या डहाळ्यांच्या जागी तुमचे कलम लावले म्हणून बडाईला मारण्याची सावधगिरी घ्या. हां, मग जर त्यांना तोडलं आणि आपल्याला लावलं तर आपण चांगले म्हणून लावलं का नाही ना. आपण घमंड नहीं करायचा, आज्ञा उल्लंघन नहीं करायचा. हम घमंड नहीं करने का, आज्ञा उल्लंघन नहीं करने का, परमेश्वर से बलवा नहीं करने का, विद्रोहीपना नहीं करने का, आज्ञा उल्लंघन नहीं करने का. क्यों नहीं करने का? क्योंकि हमको मूर्ख को चुना है. आणि आपण देवाच्या समोर घमंड नाही करायचा, अहंकार नाही करायचा. का नाही करायचं? कारण का आपल्या मूर्खांना देवाने निवडले. समझ में आया? हाँ. बुद्धिमान कौन है? बुद्धिमान कोण आहे? इस्राएली. मूर्ख कौन है? मूर्ख कोण आहोत आपण. हमको क्यों चुना? आपल्याला का निवडलं? उनको जलाने के लिए. त्यांना जळून आणण्यासाठी. मालूम हुआ? इसीलिए देवाच्या वृक्षाचा तुम्ही आता एक भाग आहात म्हणून केवळ तुम्हाला महत्व प्राप्त झाले आहे हे लक्षात ठेवा. अभी हम लोग मसीह के होने के कारण आज लोग हमको महत्व दे रहे यानी मान दे रहे, एकदम इम्पोर्टेंस हम लोग हो गए. नहीं तो कोई हमको पूछता भी नहीं था, पहचान भी नहीं थी हमारी. आणि आपली ओळख सुद्धा पहिले कल्पेश को नव्हती. कोई पहचानता था? कल्पेश दादाला कोणी जब से ओळखायचं. चर्च में आना चालू हो गया कल्पेश फेमस हो गया. आणि जेव्हापासून तो चर्चमध्ये येऊ लागला तेव्हापासून तो फेमस झाला. हीरामन कहाँ फेमस था? आणि निरामन का कोई फेमस था? आज हीरामन की न्यूज अलग अलग जगह में, नेरळ में, यूपी में, कर्जत के आदिवासी लोगों के बीच में फेमस है. आज हीरो है वो. आणि आदिवासी लोकांमध्ये आणि खूप निरळ कर्ज या ठिकाणी आता ते फेमस आहे. आदिवासी लोगों के बीच में जाएंगे बोलने के लिए तो बोलेंगे हाँ ते चांबेवाडीचं तिथे प्रकरण झालं ते तो हीरामन बसमा ना ओळखतो. लय त्रास दिला, लय मारामाऱ्या झाल्या, येशूकडे हो आम्हाला माहिती. बापरे, मग आम्हाला तर त्याच्यातनं चालू लागेल ना. आम्ही हीरामन नाही हो.
बघितलं फेमस झालं ना. तुला माहिती आहे का ही गोष्ट? मी सांगितली पण नाही, पण फेमस हो गया. आणि फेमस झाले ते. खाण्याच्या पाण्याचे इधर के लोक खूप बदल. मी म्हटलं काय येत नाही, तू एवढी वर्ष येत होती. नाही बाबा, तिथे चापेवाडीचं ते प्रकरण नको बाबा, आपल्यात एवढी ताकद नाही. म्हणजे अरे भीशीत तर मागे अडचे, तो कसा उभा राहिला. हा पण माझ्यात तशी भीती आहे ना खूप. नाही येत ते लोक, पण न्यूज पसरली ना, परमेश्वर आपको फेमस किया ना. आणि देवाने तुम्हाला फेमस केलं ना. रहेंगे क्या चुप से? आणि तुम्ही लपून राहिले. इसलिए आपके बारे में देखो, आपके बारे में ही बात होता है कभी. आणि तुमच्याबद्दलच गोष्ट होत राहते कधी कभी भी आपके बारे में विषय में कधी तुमच्या बाबतीमध्ये बोलत राहतात. इतने आप महत्व के लोग हो. आणि एवढे तुम्ही महत्वाचे लोक आहात. आगे तुम्ही केवळ एक डहाळे आहात, मूळ नव्हे. आप एक डाली हो, जड़ नहीं. तुम्ही म्हणत असाल हे ठीक, पण मला जागा व्हावी म्हणूनच या फांद्या तोडल्या. हाँ, हम बोलेंगे अरे मुझे प्रभु ने मुझे चुना ही था. प्रभु को मुझे चुना ही था, इसलिए तो इनको तोड़ा ना. आणि देवाला मला निवडायचं होतं म्हणून यानं तोडल्या ना. इसीलिए ना. म्हणून ना. लेकिन देखो आगे क्या लिखा है. म्हणजे मला अतिशय नीतिमानच म्हटले पाहिजे. हाँ, तो मैं नीतिमानी हूँ, इसलिए मुझे प्रभु चुना ना. सावधान असा, बी केअरफुल. लक्षात ठेवा की त्या डहाळ्या यहुदी लोक तोडून टाकण्यात आल्या. हाँ, जिनको सच्चे हैं वो सच्चे झाड़ की डालियाँ हैं, जब उनको तोड़ डाला. कारण त्यांचा देवावर विश्वास नव्हता. हाँ, उनका प्रभु पर भरोसा नहीं था. उन्होंने आज्ञा उल्लंघन किया, बलवा किया, प्रभु को दुखाया. आणि केवळ तुमचा देवावर विश्वास आहे. हाँ, आप प्रभु के अधीन हो. हाँ, प्रभु से प्यार करते हो, प्रार्थना करने आते हो, भरोसा दिखाते हो, विश्वास करते हो, म्हणून तुम्ही त्यांच्या जागी आहात. इसलिए तुम अभी भी बने हो. तेव्हा अहंकारी होऊ नका. इसलिए अहंकार करो मत. तर नम्र, कृतज्ञ आणि दक्ष व्हा. हाँ, नम्र कृतज्ञ रहो. हाँ प्रभु, मेरी कोई योग्यता नहीं थी, लेकिन तूने मुझे चुना. मुझ में कोई खूबी नहीं, लेकिन तूने मुझे चुना. ये स्मरण रखकर उसमें बने रहो. कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत, अगर मेन जड़ के जो फांदिया है उसको नहीं रखा, तर तो तुम्हालाही राखणार नाही. तुम्हें भी नहीं रखेगा. इसलिए आज प्रभु अपनी बाहें फैलाता है हमारे लिए भी. इसलिए हम कभी आज्ञा उल्लंघन नहीं करें. प्रार्थना के समय पर प्रार्थना करें, उससे बात करें. चर्च के समय पर चर्च में आए. चर्च का दिन नहीं चुका है. आप लोग चर्च में जब आते नहीं हो, आपका 1-2 हफ्ता चला जाता है, मिस हो जाता है. आप कभी सोचा है कि यीशु यहाँ आपका इंतजार करता रहता है. आणि जेव्हा तुमचे 1-2 रविवार जाता, तुम्ही 1-2 रविवार येत नाही, तर तुम्हाला माहिती आहे का येशू तुमची इथे वाट पाहत असतो आठ बसरून, है ना. इसीलिए हमको कभी भी ऐसा नहीं करना है. पण आपल्याला कधीच असं नाही करायचं. प्रभु का दिन प्रभु को देना. देवाचा दिवस देवाला प्रभु का द्यायचा. समय प्रभु को देना. देवाची वेळ देवाला द्यायला. प्रभु इंतजार करता है, अभी मेरा बेटा आएगा, देव वाट पाहतो की आता माझा मुलगा येईल अभी मेरे गले बैठेगा, मेरे गोद में बैठेगा. आणि आता माझ्या मांडीवरती बसेल, मला खुशी मला कळायला लावेल. अगर बच्चा आया ही नहीं, घर आया ही नहीं, तो कैसा लगेगा. जर मूल घरी आलंच नाही तर कसं वाटेल. यहाँ कितने लोगों को बच्चे हैं. तिथे किती लोकांना मुलं आहेत. हाथ ऊपर करो. हात वरती करा. अगर आपका बच्चा घर नहीं आया तो आपको कैसा लगेगा. तर तुम्हाला तुमचं मूल घरी नाही आलं तर कसं वाटेल. हाँ, बरं सांग हिरा म्हणायला म्हणजे त्यांचे आले छोटे असतं पण मन असतं आधीच घरी नाही आला तर मन घाबरेल, मन असतं नाराज होईल, दुःखी होईल, टेन्शन येईल. आणि आनंदीला काय, आनंदी घरी नाही आले तर मग फारच मुलगी आहे ना. मुलीचं जास्त असतं माहिती तुम्हाला, मुलापेक्षा जास्त मुलीवर इज्जत असते. इज्जत तिच्यावर जास्त नाही असतं, है ना. कसं होतं, झोप येईल, नाही. अरे आला नाही तर जाऊ दे. आतिशने आला नाही घरी, मग तुला माहिती आहे तो मित्राकडे, तर ठीक आहे. आणि मग तू झोपशील. नाही. हा, झोप येईल तुला. नाही. तू काय करशील. जाईल त्या रे कामाला. हा, आणि त्याला मग काय म्हणशील, चल घरी. करायचं नाही, चल घे. कोणाकडे झोपायचं. घर आहे ना, घर आहे ना, घर नाही ना. येतोच का नाही. आता येईल की नाही. का कान पकडू तुला, कान पकडू दिला. बरोबर आहे. हे नेहमी लक्षात ठेव. और ये हमेशा याद रखो, देवाला कान पकडून देऊ नका हो. और परमेश्वर को कान पकड़ने मत दो. बापाचं प्रेम खूप मोठं असतं. पिता का प्रेम बहुत बड़ा होता है. तो तुमची वाट बघत असतो. वो आपको इंतजार करते रहते तुम्हाला हैं. खूप
तुमची चिंता करत असतो. और वो आपको ख्याल करते रहता है. पृथ्वीच्या बापाला काही बापांना नसेल तसं, पण तिथं तुम्ही लक्ष देऊ नका. तुमच्या स्वर्गीय पित्याचं मी सांगते. और पृथ्वी के जो पिताजी हैं, उनको ऐसा नहीं होगा, पर आपका स्वर्गीय पिता जो सगळे तसे नसतात. काही पिता खरंच चांगले आहेत. और सब लोग ऐसे नहीं रहते, कुछ पिता बहुत अच्छे रहते हैं. तर म्हणून त्यांना कसं काळजी असते आपल्या मुलाबाळाची. और उन्हें ख्याल रहता है अपने बच्चों का. तर हे लक्षात ठेवा, तुमचा स्वर्गीय पिता तुमची वाट बघत असतो. और आपका स्वर्गीय पिता आपकी राह देखता रहता है. दांड्या बिंड्या मारू नका, बलवा करू नका. देवाचा दिवस देवाला द्या. दांडी मत मारो, बलवा मत करो, परमेश्वर का दिन परमेश्वर को दो. हा शपथ पालन करा. शबा दिन पालन करो, देवाचा दिवस देवाला द्या. परमेश्वर का दिन आणि हे परमेश्वर वचन को दो. ऐकून जे लोक रविवारी येत नाही किंवा म्हणजे दुसरे 6 दिवसामध्ये येत नाही, त्यांना सांगा. और ये वचन सुनकर जो लोग चेहरे में नहीं आते प्रार्थना में, उनको आप बताओ, उत्साहित करा. उनको उत्साहित करो त्यांना प्रोत्साहन द्या. और उनको प्रोत्साहन दो. हालेलुया. हालेलुया. या आपण उभे राहू. आप सब खड़े हो जाएंगे. आणि देव तुझ्याकडे क्षमा मागा. और पिता परमेश्वर की क्षमा मांगेंगे. किती वेळा आपण देवाच्या बाहूमध्ये गेलो नाहीये. और कितने बार हम परमेश्वर की बाहों में बलवान गए, गेला आहोत. हमने बलवान किए आपल्या मर्जीने गेले आहोत. और अपनी मर्जी से क्षमा गए, तोडा आहे. शब्बा ने चुकाए हैं. त्याबद्दल देवाकडे क्षमा मागू. उसके लिए परमेश्वर की क्षमा मांगेंगे. प्रेयर केली नाहीये. और हमने प्रार्थना नहीं की बायबल वाचायला घेतलं नाही त्याच्या मांडीवर बसून. और उसकी गोद में बैठकर बाइबल पढ़ने के लिए नहीं स्तुती लिया, आराधना करायला घेतली नाही त्याच्या मांडीवर बसून. उसकी उपासना करने के लिए नहीं लिया, उसकी गोद में बैठकर. त्याबद्दल देवाकडे क्षमा मागा. उसके लिए परमेश्वर से क्षमा मांगे. देवाकडे क्षमा मागा. परमेश्वर से क्षमा मला मांगे. म्हणा, प्रभू मी तुला खूप दुखवले. प्रभु मैंने आपको बहुत जसं दुखाया. इस्रायली लोकांनी तुला दुखवलं तसंच मी पण तुला दुखवलं. जैसे इस्राएली लोगों ने दुखाया, वैसे ही मैंने भी तुझे मला दुखाया. माफ कर. मुझे माफ मी किया. आजपासून तुला दुखवणार नाही. मैं आपसे तुझे दुखाऊंगा मला नहीं. माफ कर प्रभू. मुझे माफ कर. प्लीज प्रभू मला क्षमा कर. प्लीज प्रभु मुझे माफ मला कर. माहितच नव्हतं की तू एवढा मला प्रेम करतोस. मुझे मालूम नहीं था कि तू मुझे इतना प्यार करता है. दिसत नव्हतं ना. दिख नहीं रहा पण था, आज मी बघू लागले. पर आज मैं देखने लगा. आत्म्याने जाणलं मी. आत्मा से मैंने जाना. तुझं वचन आज माझ्याशी बोलत होतं. तेरा वचन आज मुझसे बात मला कर रहा था, दाखवत होतं. मुझे दिखा रहा था. कसा तू माझ्यासाठी हात पसरून होता. तू कैसे मेरे लिए हाथ फैलाया था. हा प्रभू मला कळालाच. हाँ प्रभु, आज मुझे समझ में आया. बघ प्रभू, मी यापुढे असं कधीच करणार नाही. और प्रभु मैं आगे से ऐसा कभी नहीं मला करूँगा. क्षमा कर. मुझे क्षमा कर. जसं इस्रायल्यांना जैसे इस्राएलियों को सोडून दिलं, मला सोडू नको. और तूने उनको छोड़ दिया, तो मुझे छोड़ना मत. माझ्या वाईट कामाचा बदला मला देऊ नको. और मेरे बुरे काम का बदला तू मुझे दे मत. मला माफ कर. मुझे माफ मी कर. आजपासून मैं आज से असं तुला विद्रोहपणा, और विद्रोही पर, बलवापण बलवा पर आणि आज्ञा उल्लंघन, और आज्ञा उल्लंघन, वादविवाद घालणं वाद विवाद करना मी कधी करणार नाही. मैं कभी नहीं करूँगा. तिरस्कार करणार नाही. तेरा तिरस्कार नहीं करूँगा. येशूच्या नावाने यीशु के नाम से. आमीन. आमीन. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम में प्रभु आपके चरणों के पास आती हूँ प्रभु. आपके बच्चों को प्रभु जो आप चाहते हैं, आप जैसे आप हाथ फैलाए, इनका इंतजार हम सबका इंतजार करते हो. आज इन्हें मालूम पड़ा है, इसलिए प्रभु आज से आपके गोद में रहेंगे. कहीं पर भी जाएंगे, काम कर कर आकर पहले आपके गोद में आएंगे, आपको धन्यवाद देंगे, आपके गले लगेंगे, आपके गोद में कुदाए जाएंगे प्रभु. हमेशा गोद में खेलेंगे प्रभु. प्रभु सहायता करना मेरे प्यारे पिता. इन सब की सुधी लेना, इन सबको प्रभु पवित्र पिता आशीषित करना. ये भले हम सब कर्मी किए हैं, लेकिन हम तोड़े नहीं जाए. घमंडी हमें कभी ना हो. हम कृतज्ञ रहकर नम्र भाव से प्रेम करते हुए तुझमें बने रहने के लिए मदद करना. इन सबको यीशु के लहू से कवर कर दो. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देंगे. इन्हें यीशु के लहू तले लाकर आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते हैं. इन्हें आपके भय में रखना, यीशु के नाम से आमीन.